लोकसभा निवडणुकीचे निकाल आता हाती आलेत। राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाला चांगलीच धूळ चारली आहे। देशातही एनडीए आघाडीला काँग्रेसच्या इंडिया अलायन्सने जोरदार धक्का देत भाजपचा 400 पारचं स्वप्न धुळीत मिळवलंय। गेल्या 10 वर्षांपासून अविरतपणे सत्तेत असणाऱ्या भाजप प्रणित एनडीए सरकारला या निकालातून हादरे बसलेत। महाराष्ट्रातला निकालही धक्कादायक लागलाय। आतापर्यंत आलेल्या निकालानुसार अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत धक्का बसलाय। महाराष्ट्रात भाजपची मोठी हानी झालेली बघायला मिळते। महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला जनतेने मतदानातून भाजपला सडेतोड उत्तर दिल्याचं बघायला मिळतंय। महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांवर कोण कोण जिंकलं याबाबतची सविस्तर माहिती आता घेऊयात। मुंबई ठाणे जिल्ह्यातल्या मुंबई उत्तर मतदारसंघ। मुंबई उत्तर मधून भाजपचे पियुष गोयल यांनी काँग्रेसचे भूषण पाटील यांचा 3,21,455 मतांनी पराभव केला। मुंबई उत्तर पश्चिम मधून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आमने सामने होते। इथून शिंदे गटाचे रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाले। मुंबई उत्तर पूर्व मधून शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांनी भाजपचे मिहिर कोटे यांचा 29,861 मतांनी पराभव केलाय। मुंबई उत्तर मध्यमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि भाजपचे उज्ज्वल निकम यांच्यात लढत होती, मात्र वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांना पराभूत करत 16,514 मतांनी विजय मिळवला। मुंबई दक्षिण मध्यमधून ठाकरे गटाचे अनिल देसाई, शिंदे गटाचे राहुल शेवाळे होते। या ठिकाणी ठाकरे गटाचे अनिल देसाई 53,384 मतांनी विजयी झाले। मुंबई दक्षिण मधून शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्यात लढत होती। इथे अरविंद सावंत 52,673 मतांनी विजयी झाले। ठाणे जिल्हा। पालघर मधून भाजपचे हेमंत सावरा ठाकरे गटाच्या भारती कावडी यांच्यात लढत होती। इथे भाजपचे हेमंत सावरा 1,83,306 मतांनी विजयी झाले। भिवंडी लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे विरुद्ध भाजपचे कपिल पाटील आमने सामने होते। इथून शरद पवार गटाचे सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे 66,121 मतांनी विजयी झाले। कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात लढत होती। इथे श्रीकांत शिंदे 2,09,144 मतांनी विजयी झाले। ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के विरुद्ध राजन विचारे आमने सामने होते। इथून शिंदे गटाचे नरेश म्हस्के 2,17,011 मतांनी विजयी झाले। उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे गोवाल पाडवी आणि भाजपच्या हिना गावित यांच्यात लढत होती। इथे काँग्रेसचे गोवाल पाडवी 1,59,120 मतांनी विजयी झाले। धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या शोभा बच्छाव विरुद्ध भाजपचे सुभाष भामरे आमने सामने होते। इथून शोभा बच्छाव 4,714 मतांनी विजयी झाल्या। जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात लढत होती। इथे स्मिता वाघ 2,51,594 मतांनी विजयी झाल्या। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे भास्कर भगरे विरुद्ध भाजपच्या भारती पवार आमने सामने होते। इथून भास्कर भगरे 1,13,199 मतांनी विजयी झाले। नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे विरुद्ध शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांच्यात लढत होती। इथे ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे 1,62,836 मतांनी विजयी झाले। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे निलेश लंके विरुद्ध भाजपचे सुजय विखे असा सामना होता। इथे निलेश लंकेंनी भाजपच्या सुजय विखेंचा 28,929 मतांनी पराभव केला। शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे आमने सामने होते। इथून ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे
50,529 मतांनी विजयी झाले। रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध शरद पवार गटाचे श्रीराम पाटील असा सामना होता। इथे रक्षा खडसे 2,72,183 मतांनी विजयी झाल्या। विदर्भातल्या जागा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे प्रताप जाधव विरुद्ध ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आमने सामने होते। इथून शिंदे गटाचे प्रताप जाधव 29,479 मतांनी विजयी झाले। अकोल्यात तिरंगी लढत होती। इथे भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर अशी लढत होती। इथे भाजपचे अनुप धोत्रे 40,626 मतांनी विजयी झाले। अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखेडे आमने सामने होते। इथून काँग्रेसचे बळवंत वानखेडे 1,59,120 मतांनी विजयी झाले। वर्धा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमर काळे विरुद्ध भाजपचे रामदास तडस आमने सामने होते। इथून अमर काळे 77,432 मतांनी विजयी झाले। रामटेक शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यात लढत होती। यात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे 76,786 मतांनी विजयी झाले। नागपूरमधून भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 6,55,027 मतांनी विजयी झाले। इथे काँग्रेसचे विकास ठाकरे पराभूत झाले। भंडारा गोंदियामधून काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे विरुद्ध भाजपचे सुनील मेंढे आमने सामने होते। यात काँग्रेसचे प्रशांत पडोळे 36,881 मतांनी विजयी झाले। गडचिरोली लोकसभा मतदारसंघात भाजपचे अशोक नेटे विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसन यांच्यात लढत होती। यात काँग्रेसचे नामदेव किरसन 1,41,696 मतांनी विजयी झाले। चंद्रपूर प्रतिभा धानोरकर काँग्रेस विरुद्ध सुधीर मुनगंटीवार भाजप, यात प्रतिभा धानोरकर काँग्रेस 2,60,406 मतांनी विजयी। यवतमाळ वाशिम इथून ठाकरे गटाचे संजय देशमुख विरुद्ध शिंदे गटाच्या राजश्री पाटील अशी लढत होती। इथे संजय देशमुख 94,773 मतांनी विजयी झाले। मराठवाडा हिंगोली इथून ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध शिंदे गटाच्या बाबूराव कदम अशी लढत होती। इथे नागेश पाटील आष्टीकर 1,08,602 मतांनी विजयी झाले। नांदेड वसंत चव्हाण काँग्रेस विरुद्ध प्रतापराव चिखलीकर भाजप, यात काँग्रेसचे वसंत चव्हाण 59,442 मतांनी विजयी। परभणीतून ठाकरे गटाचे संजय जाधव विरुद्ध रासपचे महादेव जानकर अशी लढत होती। इथे ठाकरे गटाचे संजय जाधव 1,36,608 मतांनी विजयी झाले। जालन्यातून काँग्रेसचे कल्याण काळे विरुद्ध भाजपचे रावसाहेब दानवे आमने सामने होते। यात काँग्रेसचे कल्याण काळे 1,09,695 मतांनी विजयी झाले। छत्रपती संभाजीनगर मधून शिवसेना शिंदे गट, MIM शिवसेना ठाकरे गट अशी तिरंगी लढत होती। इथे शिंदे गटाचे संदीपान भुमरे 1,34,650 मतांनी विजयी झाले। धाराशिव मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवार गटाच्या अर्चना पाटील अशी लढत होती। इथे ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर 3,29,846 मतांनी विजयी झाले। लातूर मधून काँग्रेसचे शिवाजी काळगे विरुद्ध भाजपचे सुधाकर शृंगारे अशी लढत होती। इथे काँग्रेसचे शिवाजी काळगे 61,881 मतांनी विजयी झाले। बीड मधून भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे अशी जबरदस्त लढत होती। शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत बजरंग सोनावणे 2,688 मतांनी विजयी झाले। कोकणातील रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे सुनील तटकरे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते अशी लढत होती। इथे सुनील तटकरे 82,784 मतांनी विजयी झाले। मावळमध्ये शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे संजोग वाघेरे आमने सामने होते। इथे श्रीरंग बारणे 96,615 मतांनी विजयी झाले।
रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत झाली। इथे नारायण राणे 47,858 मतांनी विजयी झाली। पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे अशी तिरंगी लढत होती। यात भाजपचे मुरलीधर मोहोळ 1,23,038 मतांनी विजयी झाले। बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, नणन विरुद्ध भाऊजाई अशी लढत होती। इथे सुप्रिया सुळे 1,33,586 मतांनी विजयी झाल्या। शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार गटाचे शिवाजीराव अढळराव असा सामना होता। इथे अमोल कोल्हे 1,40,951 मतांनी विजयी झाले। पश्चिम महाराष्ट्र सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते यांच्यात लढाई होती। इथे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे 74,197 मतांनी विजयी झाल्या। माढ्यातून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध भाजपचे रणजितसिंह निंबाळकर असा सामना होता। इथे धैर्यशील मोहिते पाटील 1,20,837 मतांनी विजयी झाले। सांगलीतून काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील अपक्ष उभे राहिले होते, तर भाजपचे संजय काका पाटील व शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील अशी तिरंगी लढत होती। इथे अपक्ष विशाल पाटील 1,02,59 मतांनी विजयी झाले। साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यात लढत होती। इथून उदयनराजे भोसले 32,771 मतांनी विजयी झाले। कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात शिंदे गटाचे संजय मांडलिक उभे होते। इथे शाहू महाराज छत्रपती 1,54,964 मतांनी विजयी झाले। हातकणंगले मतदारसंघात तिरंगी लढत होती। इथे शिंदे गटाचे धैर्यशील माने, ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आणि शेतकरी स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी उभे होते। इथे शिंदे गटाचे धैर्यशील माने 13,426 मतांनी विजयी झाले।